या वेळेला माऊ 11 एकविरा थळ जिंकणार. नागेश वर्सेस रुपेश. पहिला चेंडू नागेशने या वेळेला स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात ठोकलाय. चेंडू पहिला चेंडू या वेळेला गणपती बाप्पा मोरया म्हणत सीमा रेषा पार, चौकार. प्रत्येक वेळेला आपण जर पाहिलं तर शर्यत आपण मगाशी पाहिली, ती शर्यत जमवायला वेळ लागला आणि त्यानंतर भावात दम लागतो अशी स्पर्धा भरवायला, आणि तो दमखम आहे ना साईराज 11 क्रीडा संघ खेळाडूकडे आहे. आणि निश्चितपणे जयदीपच्या आठवणींना उजाळा आणणारी स्पर्धा ही भरवली जाते. आणि आज ती स्पर्धा बहुचर्चित, प्रचंड प्रेक्षकांनी प्रतिसाद दिलाय युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा आणि इकडे उपस्थित राहून सुद्धा. यावेळेला बिग हिट, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग केलं, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, वेल जज, एक सुंदर झेल. पहिला बॉल तुमचा, दुसरा लगेचच आमचं, हेच सांगत असताना एक महत्वपूर्ण फलंदाज नागेश. महत्वाची की क्रिकेटमध्ये टीट फॉर टॅट ही प्रवृत्ती आलीच पाहिजे. आणि ती आता केवळ इंडिव्हिज्युअल खेळ मध्ये राहिले अशातला भाग नाहीये. म्हणजे जर तुम्ही बुद्धिबळाचा खेळ खेळत असाल तर त्याच्यामध्ये ती होती का, टेनिसचा खेळ खेळेल तर त्याच्यामध्ये ती होती का, बॅडमिंटनचा खेळ खेळेल त्याच्यामध्ये होती का, नाहीये. क्रिकेट खेळ सांघिक जरूर असेल पण त्याच वेळेला थोड्या अंशी का होईना तो पर्सनल अधिक घेतला जातो. हे अनेक वेळेला मैदानावरती आपण पाहिले. जर नागेश शीत मला पहिल्या चेंडूवरती चौकार मारू शकतो तर पुढच्या चेंडूवरती मी त्याची विकेट मिळवू शकतो, हा आत्मविश्वास महत्वाचा. नवीन बॅटर मैदानात आलेत. ओ गुड शॉट. या वेळेला मात्र आपण पाहिलं यशसाठी थोडा खोलात टाकलेला चेंडू पाहायला मिळाला होता. याच मैदानामध्ये यशने एक अफलातून बॅटिंग मैदानामध्ये केली होती. विशेषतः कमी वयाचा असणारा खेळाडू ज्याला एकविरा थळ मध्ये प्रमोट करण्यात आलं, यासाठी त्याला त्याच्या सिनियर खेळाडूंना नक्कीच धन्यवाद द्यावे लागतील. कारण एकविरा थळची जी बांधणी झाली, प्रकाश हालेकाना आणि त्याच्या संपूर्ण सहकार्याने ज्या पद्धतीने हा संघ घडवलेला पाहायला मिळाला, त्याच्यामध्ये अनेक साऱ्या नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली. त्यापैकीच यश आहे. यशला आपला स्वतःचा दबदबा निर्माण करावा लागेल. न्यू बॉल. आदिल या वेळेला डीप्स करला. हो, काय ट्रॅप होता, अफलातून पद्धतीचा ट्रॅप होता. ट्रॅप मध्ये मात्र फलंदाज अडकला नाही. चेंडू सीमा पार आणि चौकार. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा असे अनेक ट्रॅप गाजलेले आहेत ना. तुम्हाला माहिती असेल की साधारण महेंद्रसिंग धोनीने गोलंदाजीच्या रूपामध्ये लावलेला ट्रॅप आपल्याला माहिती असेल. साधारण टेस्ट क्रिकेटमध्ये एक शॉर्ट लेगचा ट्रॅप सुद्धा गाजलेला आहे. तर असे ट्रॅप लावले गेले होते. इथे बरोबर आदिल त्या प्रकारे फटका खेळेल असा ट्रॅप होता, झेल सुटला, त्याच्यामुळे आदिल बचावलाय. हे कौतुक करावं लागेल. गोलंदाजाच्या वरती चौकार मारला किंवा चौकार आला वगैरे वगैरे त्याच्याबद्दल आपण बोलू. स्कोअरबुक मध्ये जे काही दिसतं ना ते तितकंच इंटरेस्टिंग असतं, पण त्याच्या पलीकडे जे मैदानामध्ये ज्या माइंडसेटने हा खेळ मैदानात दाखवला गेला होता ना, त्याचंही कौतुक आपल्याला करावं लागेल. 10 फॉर लॉस ऑफ 1 विकेट इन फर्स्ट ओव्हर. यश या वेळेला ठोकतोय. वॉट अ शॉट. त्याच्या बॅट मधून सुंदर आवाज येतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर सुद्धा जातोय. यशच्या बॅटचा पहिला षटकार. आपण जर पाहिलं मगाशीच आपण म्हटलं की अनुभवी खेळाडूंनी दिलेली संधी आणि त्या संधीचं नेहमीच त्यानं सोनं केलेलं म्हणून तिथपर्यंत तो थांबलाय. कारण की ज्या वेळेला आपण पाहिलं तर थळ संघ अलिबाग मर्यादित नाही, तो संपूर्ण दक्षिण रायगडभर खेळतो. रायगडाच्या बाहेर सुद्धा खेळायला जातात आणि ग्रामीण मधून गाव टू गाव फॉर्मॅट मध्ये सध्याच्या घडीला जास्तीचे आपण जर पाहिलं तर सुपर 4 मध्ये जाण्याचे बहुमान या टीमने आपल्या नावावरती केलेत. आणि त्याचं कारण एकमेव आहे बदल. प्रत्येक वेळेला त्यांनी बदल केलाय. म्हणजे ते जुने खेळाडू खेळले का नाही, नवीन खेळाडूंना संधी निर्माण केली. आणि ज्या वेळेला नवीन खेळाडूंना संधी निर्माण झाली त्या वेळेला त्या खेळाडूंना आपला खेळ दाखवला आणि आज यश सुद्धा करतात. पहिल्याच बॉलवरती षटकार दाखवलाय. ऍब्सोल्युटली. आणि ते व्हायला हवे. चेंज इज द ओनली परमनंट थिंग इन अ वर्ल्ड असं म्हटलं जातं. 16 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यामध्ये ज्या बदलाचा आपण उल्लेख केलात ना, जर तुम्ही सातत्याने बदलत राहिलात नाही तर तुम्ही प्रेडिक्टेबल व्हाल. एखादा खेळाडू काय प्रकारची फटकेबाजी करतोय मैदानामध्ये आणि तोच त्या प्रकारे फटकेबाजी करत असेल, एखादा दिवस त्याचा नसेल तर मैदानामध्ये तुम्ही हारण्याचे चान्सेस असतात. याचं संपूर्ण क्रेडिट आज माऊ 11च्या अर्थातच ओनरना सुद्धा जाते.
आदिल कुरेशी यावेळेला अफलातून स्ट्रोक खेळतोय. वाडेश लॉंगॉन क्षेत्रामध्ये हा सीमारेषेच्या बाहेर गगनभेदी गगनचुंबी दे धक्का आणि घे छक्का. पहिल्या षटकात 16 धावा आल्यानंतर हर्षल साधारण आपल्याला असं वाटलं होतं की या षटकामध्ये तो धावांचा आलेख कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे 3 षटकांच्या सामन्यामध्ये. पण जसे भगीरथ गोलंदाजीला आलेत आदिलचे हात शिवशिवतात. तिसरा फटका सुद्धा आपण पाहतोय लॉंगॉन बाउंड्रीच्या बाहेर जाणार आणि त्याच्यावरती शिक्कामोर्तब झाले. 3 चेंडू 3 षटकार आलेत. करून देतात की येत्या बिग बॅशच्या स्पर्धेत तो माझा खेळाडू आहे. आणि ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आता धावफलकावरती 34 धावा लागल्यात, पण त्याच्या अलीकडे आता जे खेळाडू अशा स्पर्धांमध्ये खेळणार आहेत ना, येत्या पुढच्या 4 मोठ्या लीग मध्ये तुम्हाला खेळण्याची संधी मिळणार आहे आणि मग तुम्ही तिथे हिरो होऊ शकता. त्यामुळे या स्पर्धा महत्वाच्या. 4था षटकार, व्हॉट अ शॉट बाय आदिल कुरेशी. स्वप्न असेल उराशी तर नक्की यशस्वी होईल आदिल कुरेशी. आज हे या वेळेला तंतोतंत खरे ठरलंय, कारण 4 चेंडू 4 षटकार आलेत. तो अनभिषिक्त सम्राट 6 चेंडूत 6 षटकार लगावणार का, हा आजचा प्रश्न आहे. म्हणजे जगावं की मरावं हा एक प्रश्न आहे असं दी कुसुमाग्रज म्हणाले होते. आज मैदानामध्ये एवढं मात्र खरं आहे की इथे गोलंदाज विचार करत असेल की चेंडू सोडावा की समोरच्या फलंदाजाच्या अगोदर गोलंदाजी सोडावी. इतकं अप्रतिम फटकेबाजी चालू झाले. 25 आल्या 4 मध्ये. कार्लोस ब्रॅथवेट आठवा, मगाचा अक्षय पाटील आठवा, आता आदिल कुरेशीने सुद्धा असे षटकार मारलेले आहेत. 5 मध्ये 5 झालेत. म्हणजे आता हा 5वा आला. याच्या अगोदरच्या मॅचचं मी सांगत होतो स्पर्धेचा 5वा षटकार आदिल कुरेशीच्या बॅट मधून निघालेला. व्हॉट अ शॉट. माझ्या क्रिकेट कारकिर्दीच्या समालोचनामध्ये मी आजवर 6 ते 7 फलंदाजांना 6 बॉलला 6 सिक्स मारताना पाहिलंय. परमेश्वराला धन्यवाद देतो की असा क्षण माझ्याच कॉमेंट्रीला येतोय. थँक्यू सो मच. 6 चेंडूत 6 षटकार होणार का? आदिल कुरेशी समोर आहे, पण आदिल म्हणतोय नाही, मी स्वतः मारणार नाहीये. तो त्या फॉर्मॅट मध्ये नाही. या वाजलेल्या टाळ्या मित्रांनो दाखवून देतात ही क्रिकेट मधली खऱ्या अर्थानं विश्वासाची आणि त्याच वेळेला अनभिषिक्त सम्राटाची एक ग्वाही आहे की तो म्हणतोय की गोलंदाजाला रिस्पेक्ट देणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं. मगाशी मोक्ष थळकर यांनी झेल टिपला होता. आयवा कॅच, त्याच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. सामना संपल्यानंतर मोक्ष आपण ते पारितोषिक घेऊन जायचं आहे. स्कोर वरती जाऊया. 47 47 धावा. या वर्षी हुसेन टाकेने 9 चेंडूत 9 षटकार लगावलेले आहेत. मला असं वाटलं की आदिल कुरेशी त्या रेकॉर्डला धरता जातोय की काय, पण आदिलने दर्शन बांदेकरचा किस्सा जो अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटमध्ये लोकप्रिय होतोय. दादा नंतर या तुम्ही, आपल्याकडे वेळ कमी आहे. दादा तुमच्या खिशातील जेवढ्या नोटा आहेत त्या नंतर द्या. आपण इथे बसाय असं नसतं वा. पण आदिल कुरेशीच्या या स्पोर्ट्समनशिपला सुद्धा दाद द्यावी लागेल, कारण हे आताच्या काळामध्ये जे फार येत आहे. कारण दिवस माझा असेल, दिवस तुझा असेल, काही सांगू शकत नाहीये. थोडा रिस्पेक्ट देऊया, कारण या रिस्पेक्टच्याच भावनेतून तर आपण क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. हा आदर मिळेल म्हणून क्रिकेटमध्ये आलो होतो, पैसे मिळतील म्हणून कोणी क्रिकेटमध्ये आलेला नव्हता. वळूया पुन्हा एकदा मैदानामध्ये. देवदास भगत गोलंदाजीला आलेत, जे अर्थात 40+ खेळाडू आहेत. आणि मला एक मॅच आठवते की याच मैदानावरती आमचा रविदादा खेळत होता. लास्ट मॅचला 6 बॉलला 7 रन पाहिजे होते. गेल्या वर्षी मॅचला आलो होतो मी. वर्सोली प्रीमियर लीग होती ना आपली, बरोबर आहे ना. आणि त्यावेळेला रविदादाने बॉलिंग टाकली, 6 बॉल 7 रन दिले नाही त्याने, बरोबर. आता 40+ ते गोलंदाज आलेत. गोलंदाजीला देवदास,
पण 48 धावा फलकावरती आल्यात, त्याचाही विचार करावा लागेल. व्हॉट अ शॉट या वेळेला यशच्या बॅट मधून निघालेला आहे. आज माऊ 11 ने ठरवलंय फक्त षटकार मोजा. $54 ऑन बोर्ड. यशच्या बॅट मधून दुसरा षटकार निघालाय. या वेळेला थोडा ब्लाइंड स्ट्रोक खेळलेले आहेत. गोलंदाजीचा टप्पा दिशा याचं भान राखणं महत्वाचं. भगीरथच्या नंतर आलेले गोलंदाज देवदासना या ठिकाणी विकेट मिळते आणि फलंदाज बाद. यश आपली कामगिरी चोखपणे बजावतोय. मगाशी ज्याचा उल्लेख हर्षल याने केला होता की तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे, कारण बदल हे होत असतात पण त्या बदलाला साजेशी कामगिरी करणं महत्वाचं, जे हर्षल मुंडे यांनी या ठिकाणी अधोरेखित केलं होतं. मला वाटतं ती कामगिरी आज मैदानामध्ये यशच्या द्वारे पार पडले. 54 धाव फलकावरती लागताना त्याच्या 2 षटकारांचा समावेश हा सुद्धा छोटंसं कॉन्ट्रीब्युशन, पण ते फार महत्वाचं ठरेल. सन्मित्र नवीन फलंदाज मैदानामध्ये आहेत. सन्मित्रने या मैदानामध्ये चांगल्या खेळी साकारलेले आहेत, पण विशेषतः आज जेव्हा जय मल्हार वर्सोली संघ मैदानामध्ये खेळतोय, या संघाच्या विरुद्ध खेळत असताना त्यांना माहिती आहे, ज्याचा उल्लेख आपण हर्षलजी मगाशी केला त्या मुद्द्यावरती येऊ आपण, की जेव्हा तुम्ही खूप चांगल्या स्पर्धा खेळता, विशेषतः केवळ तालुक्यात नव्हे जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये तुमचं नाव असतं, ते आज एकविरा तळ संघाचं आहे. मैदानात चेंडू आणखीन एक सीमा पार जातोय. या 4 धावा मिळणार. डीजे मास्टरचा मात्र ब्रेक मी या ठिकाणी कंटिन्यू करतो. नवीन बॅटर अजिंक्य मैदानामध्ये गेलेत. 59 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. 59 धावा फलकावरती आल्यात. जे सामन्यामध्ये हवं होतं थळ संघाला, आपल्या नावाला साजेशी कामगिरी करणं हे प्रत्येकाला आवश्यक वाटत असतं, आणि जेव्हा तुम्ही सेमीफायनलच्या मॅच मध्ये असता त्यावेळेला तुमच्याकडून अधिकचं कॉन्ट्रीब्युशन अपेक्षा असतं, आणि ते कॉन्ट्रीब्युशन मला वाटतं प्रत्येक खेळाडूने दिलेले आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्याच्यामुळे सध्या तरी एकविरा तळ जे त्यांनी ठरवलं होतं तसं झालंय असं म्हणायला काही हरकत नाहीये. पण क्रिकेटच्या अनिश्चिततेच्या खेळात अजिंक्य या वेळेला आल्या आल्या आपण पाहतोय अफलातून फटका खेळतायत. त्यांच्या बॅट मध्ये ताकद जबरदस्त होती, पण क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय. निर्णय मात्र पंचांचा आहे की ही विनंती असेल आपण थोडं छोटं म्युझिक लावूया. आपल्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो. 65 ऑन बोर्ड. 65 धावा फलकावरती झाल्यात. आमचे गुणलेखक मित्र वेदांत मेस्त्री अतिशय छान स्कोरिंगचं काम करतायत. क्या बात आहे. अजिंक्य आज मात्र मैदानामध्ये तुफानी तडफदार या मॅच मधला हा दुसरा षटकार त्यांच्या बॅट मधून. बोर्ड 71 धावा 3 ओव्हरला होतात. 72 ची आवश्यकता असेल. 71 आकडा हर्षलजी आपल्या दोघांसोबत कॉमन येतोय. पण तत्पूर्वी एक छोटीशी अनाउन्समेंट, आणि ती फार महत्वाची आहे मित्रांनो. क्रिकेट खेळताना ज्याप्रमाणे प्रत्येक धाव महत्वाची, तसेच समाजासाठी आपली जबाबदारी सुद्धा तितकीच महत्वाची. मैदानात आपण सामना जिंकतो, पण रक्तदान करून आपण आपलं आयुष्य जिंकू शकतो. यामुळे जगद्गुरु रामानंद श्रीमद नरेंद्राचार्य महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने महाराष्ट्रभर ठिकठिकाणी ब्लड डोनेशनचे कॅम्प सुरू आहेत. आज अर्थातच आपल्या अलिबाग शहरात सुद्धा ब्लड डोनेशनचा कॅम्प होणार आहे. येत्या शनिवारी म्हणजे 17 जानेवारी 2026 रोजी राम मंदिर ब्राह्मणआळी येथे, तारीख पुन्हा सांगतो, शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी राम मंदिर ब्राह्मणआळी येथे ब्लड डोनेशनचा कॅम्प आयोजित केलेला आहे. तर ज्याला शक्य असेल त्याने रक्तदानाचं पवित्र आणि पुण्यदानाचं काम करायचं आहे. कारण मित्रांनो आतापर्यंत खेळाच्या मैदानात अनेक वेळा जिंकलोय. माणसं जिंकूया आणि त्याच वेळेला माणसांचं आयुष्य बदलूया. रक्तदान करा, जीवनदान घडवा, हेच या ठिकाणी सांगू. 72 धावांचं लक्ष आहे. त्या सिच्युएशन कडे आपण येणार आहोत. 71 झाल्यात.
72 पूर्ण होणार का हे सांगण्यासाठी घेऊन चलतो आपल्याला, ज्यांनी गेले 2 दिवस या मैदानामध्ये अप्रतिम समालोचन केलं आणि तमाम वर्सोली वासियांची, अलिबाग वासियांची मन जिंकलीत, असा रायगडचा वंडर बॉय वॉइस, अर्थातच रायगडचा अर्थातच आमचा उदयनमुख समालोचक हर्षलजी मुंडे याचकडे. थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार सर, आपले एक अप्रतिम दर्जाचं समालोचन. आणि दरवेळेला तुम्ही बॅटिंग करत असताना 71 धावा मारल्यात. मगाशी 5 ओव्हरला 71 मारला, आता 4 ओव्हरला 71. 72 धावा बनवत असताना थोडं मला जड जातं, कारण की अनुभव महत्वाचा आहे. आणि यस, निश्चितपणे यस, या मैदानावरती इतिहासही राहिलाय. 4 ओव्हरमध्ये 92 धावा बनल्या होत्या, म्हणजे 3 ओव्हरमध्ये 72 का होणार नाहीत, प्रश्नचिन्ह आहे. आणि या प्रश्नांची उत्तर आपण आवर्जून पाहूया. पण सगळे प्रेक्षक वर्ग बघा, या संपूर्ण स्पर्धेला बरोबरून प्रेम देण्यासाठी इकडे उपस्थित राहिलेत. आणि या सर्वांचंच आपण पाहतो स्वर्गीय जयदीप चषक या संपूर्ण स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत आहे. दुसरा डाव, दुसरा खेळ मैदानाच्या आतमध्ये. एक संघ असा आहे ना, काल अगदी प्रत्येक चांगल्या संघांना पराभूत करून इथपर्यंतचा प्रवास त्यांनी केलाय. आणि आता समोरचा संघ जो आहे तो म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर गाव टू गाव फॉर्मॅट मध्ये थर्ड संघाची वर्णी आपण पाहतो. आणि आज त्या संघाच्या समोर 72 धावा बनवायच्यात. 18 चेंडू आणि 72 धावांची गरज आहे. षटकातील पहिला बॉल श्रेयस बॉलिंगला आलेत. पहिलाच बॉल बॅटची तेज होती, त्यानंतर शॉर्ट फॉर्म लेगला फिल्डिंग चांगली होती. डॉट बॉल पहिला आलाय. सिंगल डबल वरती आता विश्वास नाही ठेवून जमणार, की मोन प्रत्येक बॉलला चौकार षटकारामध्ये डील करावा लागेल तर या 72चा पाठलाग होईल. किंबहुना आज एक इतिहास नोंदवण्याची संधी सुद्धा वर्सोलीकरांकडे. स्पर्धा तर एवढी दमदार झाली आहे, मैदानावरती खेळत असताना थळ सारख्या संघासमोर जर 72चा पाठलाग झाला नसेल तर या 72 धावेची आणि या स्पर्धेची आणि या मॅचची चर्चा शेवटपर्यंत राहील. ऍब्सोल्युटली. याच दरम्यान या क्रिकेट स्पर्धेला आणि त्याच वेळेला वर्सोली गावचे सुपुत्र या नात्याने आणि संपूर्ण वर्सोलीमधल्या कुठल्याही क्रिकेट स्पर्धेसाठी आवर्जून संघ सहकारी या नात्याने सदैव उपस्थित असणारे आकाशजी राणे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. या स्पर्धेसाठी सुद्धा जी वायफायची व्यवस्था आहे क्रिकेट स्पर्धेसाठी, जे सामने आज आपण घरबसल्या पाहतोय त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या इंटरनेटची सुविधा त्यांच्या वतीने लाभलेली आहे. सो आकाशजी राणे, तुमचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आहे. तसेच गणेशजी आवारी यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. या स्पर्धेसाठी ज्यांचं भरघोस असं योगदान आम्हाला लाभतं ते गणेशजी आवारी यांना सुद्धा मी धन्यवाद देतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. एकंदरीत आपण पहिल्यांदा 72 धावांचा पाठलाग करायचा. आपण नेहमीच सर ऐकलंय ना, की रात्र नाही ती स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमीच जिंकण्याचीच आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो कधीतरी वेळ मात्र नक्की बदलते. पण ती वेळ बदलवण्यासाठी स्वतःचा संघर्ष, स्वतःची मेहनत खूप सारी महत्वाची असते. आणि अद्याप ती मेहनत थोडी बॅटिंग करत असताना कमी पडलेली पाहायला मिळते. 72चा पाठलाग करत असताना 4 बॉलचा खेळ संपला. आतापर्यंत 2 डॉट आले आणि 2 सिंगल आलेत, म्हणजे अजून 70 बनवायच्यात. यावेळीचा फुलरलिनचा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, डिस्टन्स कव्हर नाही केलाय क्षेत्ररक्षक, बॉलच्या खाली कॅच ड्रॉप. आज कदाचित मला वाटतं ना, संध्याकाळी जेव्हा टीम मीटिंग होईल घरी गेल्यानंतर, त्यावेळेला आशांकने दोन्ही कानामध्ये काय टाकावं याचाही विचार त्याला आता करावा लागेल. येस, नागेश यांची स्माइल सांगून जाईल की काय काय करावं लागेल. इकडे मात्र यष्टा दाखवलं गेलं आणि मैदानाच्या आतमध्ये वाकवलं सुद्धा. फलंदाज बाद शेवटच्या बॉलवरती श्रेयसने मिळवले विकेट आणि 2 या आकड्यावरती पहिला धक्का. सेमीफायनलची मॅच सर अशी अपेक्षित नव्हती. एकंदरीत आपण जर पाहिले तर जास्तीच्या कमी धावा असत्या आणि मॅच मात्र रंगतदार अवस्थेमध्ये असते किंवा अनुमान सगळ्यांनी लावले असते. पण आपण म्हणतो ना की पब्लिक सब जानती आहे. प्रेक्षकांना थोडं कळून जातं की आता या मॅच मध्ये कोण जिंकणार आहे. 12 चेंडू मध्ये आपण जर पाहिलं तर इथून पुढे अपेक्षित धावा त्या 70. 12 चेंडू 70 म्हणजे प्रत्येक ओव्हरला 35, म्हणजे 6 षटकार तुम्हाला कंपल्सरी मारायचेच आहेत.
आणि सुमेध पत्रे सारखा गोलंदाज बघा ना, टप्पा पडला, चेंडू अनएक्सेप्टेड बाउन्स, कानात नाका तोंडाजवळून गेला आणि आपण म्हणतो ना ही कानामध्ये फुंकर म्हणून, पण सध्याच्या घडीला एक ट्रेंड चालू आहे, कानाजवळून बॉल जाताना एक सांगतोय की रिस्क का गाणं सुने का. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळते. एक चांगला चेंडू मैदानावरती येताना पाहायला मिळाला. सुमेध पत्रे पहिलाच बॉल डॉट. या वेळेला समोर ओव्हर पिच बॉल, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध बॉल, सीमा रेषेच्या पलीकडे, दुसऱ्या डावातील आतापर्यंतचा हा पहिला चौकार. तिच्या मिठीपेक्षा आम्हाला संघ मालक किंवा टीमच्या कर्णधाराची मिठी खूप इम्पॉर्टंट आहे. मॅच जिंकल्यानंतर तो आनंद, तो जल्लोष आणि त्यानंतर गावकऱ्यांचा सपोर्ट, या सगळ्या गोष्टीचा आहे ना आनंद वेगळाच आहे. कारण की या मॅच मध्ये जास्तीच आपण पाहिलं तर आता काही बाकी राहिलं नाहीये. अपेक्षा होत्या चौकार आल्यानंतर, पण त्याच वेळेला पुन्हा डॉट बॉल, त्यानंतर पुन्हा डॉट आणि धावसंख्या थांबली जाते. फक्त आणि फक्त 6 धावा या धावफलकावरती लागल्यात. सुरुवातीला षटकारांचा पाऊस पडला. अगदीच आपण जर विचार केला तर बरंच त्यांना पाहायला मिळालं. तर नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून, नो बॉलचा इशारा येतोय. अजून एक बॉल एक्स्ट्राचा टाकावा लागेल सुमेधला. आता आपण जर पाहिलं तर आयोजन कमिटी म्हणत असेल की या मॅच नंतर फायनलची मॅच किती ओव्हरची खेळायची, या सगळ्या प्लॅनिंग चालू झाल्या. कारण की फायनलची मॅच चांगलीच होईल. फायनलच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर 2 दिग्गज एकमेकांच्या समोरामध्ये येतील. इथे या मॅच मध्ये जिंकणारा आणि आतापर्यंत 8 संघांना पराभूत करून इथपर्यंत पोहोचलेला संघ सुद्धा सेमीफायनलची लढत चालू आहे. कमी गतीने टाकला फ्री हिटचा बॉल. इकडे मात्र चांगल्या पद्धतीने फेकताना पाहायला मिळालं सुमेध पत्रे. ज्या वेळेला अलिबाग एक्सप्रेस या नावानं त्याला संबोधलं गेलं आणि तदनंतर त्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी त्याने नेहमीच केली आहे आणि आजही तो गावासाठी चांगलं कामकाज करताना पाहायला मिळते. यावेळीचा मोठा फटका खेळला. बॉल हवे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत, लांबी गाठली नव्हती आणि अजून एका विकेटचा पतंग, अजून एक धक्का बॅटिंग करत असताना टीम वरचोली संघाला. आपण जर पाहिलं तर अजून एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळते. एका मागोमागी बॅटर बाद होतात. जास्तीचे डॉट बॉल येतात. 72चा पाठलाग चालू आहे. या वेळेला इकडे मात्र आपण जर पाहिलं तर अडवा बाटणे येताना पाहायला मिळाला. फटका पण बॉल स्क्वेअर लेगच्या पलीकडे निघालाय. अजून एक चौकार. थळ गावाने आपल्या नावाला साजेशी अशी खेळी केली हे म्हणावं लागेल. कारण की ज्या ज्या वेळेला ते तालुक्यातून बाहेर जातात, तालुक्याच्या स्पर्धा कमी प्रमाणामध्ये खेळत असताना ते बाहेरच्या दिशेला जास्त जातात का? कारण की त्याच्या मागचं कारण आहे, ज्या दक्षिण रायगडामध्ये आम्ही पाहिलं होतं, संघ मालक ज्या ज्या वेळेला एंट्री करतात त्या वेळेला प्रत्येक वेळेला आयोजन कमिटीला म्हणतात थर्ड टीमचं कॉन्टॅक्ट आहे का? कारण की तेवढा नाव लौकिक त्या प्रत्येक खेळाडूने केलं, प्रत्येकाला तिकडे जाऊन स्वतःला सिद्ध केलं, म्हणून आपल्या तालुक्याची स्पर्धा ते कमी खेळतात. पण आज तालुक्यामध्ये खेळतात आणि आम्ही बाहेर जाऊन काय खेळ करतो, किंवा बाहेर आम्हाला एवढी मागणी का केली जाते, त्याचं ज्वलंत उदाहरण आज आपल्या गावकऱ्यांना किंवा आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा दिलंय. नाही, खूप चांगला विषय तुम्ही या ठिकाणी निर्माण म्हणजे उत्पन्न केला मी असं म्हणे. कारण बिकॉज बघा एक गोष्ट नक्की आहे की पूर्वी आपण काय होतं की उरणची एखादी टीम यायची, पनवेलची एखादी टीम यायची, त्यांच्या नावाचा दबदबा आपण म्हणायचो. पण आपल्या आज अलिबाग तालुक्यातल्या या संघाने गेली काही वर्ष सातत्याने जो दबदबा निर्माण केलेला आहे ना, थळ गावचं नाव ज्या वेळेला होतंय त्याच वेळेला अलिबाग तालुक्याचं सुद्धा होतंय. रायगड जिल्ह्यामध्ये थळ गावाचा दबदबा आहे आणि तो फार महत्वाचा आहे, जो क्रिकेटच्या मैदानावरती त्यांनी निर्माण केलाय. आणि हा दरारा दबदबा गेली काही वर्ष दशकांमध्ये चालू होता, पण आपण तालुक्याच्या बाहेर स्पर्धांमध्ये फार कमी वेळेला जायचो. पण आता गेली काही वर्ष सातत्याने लॉकडाऊन नंतर जेव्हा आपण जातोय, म्हणजे विशेषतः निखिल पवार यांना त्याचं क्रेडिट जास्त द्यावं लागेल, पण त्याच्या समवेत जेव्हा थळ गाव जातोय आणि खेळाडू कामगिरी करतात, त्यामुळे त्यांचा जो डॉमिनन्स आहे त्याच्याबद्दल आपल्याला खरंच त्यांचं कौतुक करावं लागेल. नेहमीच ते कौतुकास पात्र राहिलेत. कारण की आपण जर पाहिलं तर टीमवर्क चांगला आहे, टीमची बांधणी चांगली आहे. आणि ज्या वेळेला संघ घडवत असताना आपण जर पाहिलं ना तर नेहमीच आपण ऐकतो की क्रिकेट हा एकट्या दुकट्यावरती खेळला जात नाही, तो सांघिक खेळ. आणि नेहमीच स्थळ संघाचा सांघिक खेळ चांगला राहिलाय. आज सुद्धा
येत्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला आणखीन गोष्टी पाहायला मिळतील. जे टीम टू टीम कल्चर आहे ना ते पुढे जाऊन बंद होणार आहे. म्हणजे जसं आता आपण पाहतो ना की IPL आलं, त्या फॉर्मॅटमध्ये लीग स्पर्धा सुरू झाल्या, आता गाव टू गाव संघ येणार आणि येणाऱ्या पुढच्या काळात जेव्हा गाव टू गाव संघ येणार ना त्यावेळेला थळने निर्माण केलेला हा जो अर्थातच मी म्हणेन जो पायंडा घालून दिलाय ना तो सगळ्यांसाठी नक्कीच आदर्शवत असेल. येस, महत्वाचं आहे. कारण की एका गावाचा एक संघ इथे बनणं गरजेचं आहे. त्याच वेळेला एका गावाचा संघ ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये उतरतो आणि त्यावेळेला गावकऱ्यांनाही खूप मोठा आनंद मिळतो. आणि निश्चितपणे आजही मात्र आपण जर पाहिलं तर इकडे खूप मोठा आनंद निर्माण झालाय. वर्सोलीकर फक्त थोडे नाराज आहेत कारण की आपल्या गावचा संघ मैदानावरती खेळत असताना कुठेतरी कमी पडतोय. पण एकंदरीत ज्या वेळेला आपण जर पाहिलं तर सामना संपतोय. 3 षटकांचा खेळ संपला, मॅच फिनिश झाली. फायनल मध्ये आपण जर पाहिलं तर थळ संघाने आपली बाजी मारलेली पाहायला मिळेल. चला टॉस साठी यायचंय. सागरी गणेश थळ टीमचे कॅप्टन. हा, मी गणेश आवारी साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. तिथे करायचं ना? हा, तिथेच करूया आपण. टॉस बॉक्सच्या ठिकाणी आपण जरा थोडी जागा रिकामी करा मित्रांनो, नंतर बसा आपण. आकाशजी राणे या ठिकाणी व्यास